परवा संध्याकाळी असाच बसलो होतो नातीसोबत आणि असंच आकाशाकडे बघत होतो. नातीने अचानक विचारलं, असे ढग आहे ना, असे त्याच्यातून असं पाऊस पडायला लागला होता अचानक. मग नात विचारते, बाबा ढग का रडतात? क्षणभर थांबलो. ज्ञान, पाणी, बाष्प, हवामान हे सगळं डोक्यात होतं. पण तिला काय सांगावं मला काहीच कळलं नाही. मी म्हणालो नंतर सांगतो. तेवढ्यात तीच म्हणाली, ढग थकलेले असतील ना, म्हणून त्यांना हळूच रडू येतं. मी एकदम शांत झालो. त्या एका वाक्यात मला कळलं, मी मोठा झालो होतो, मी शिकलेलो होतो, पण हलकं होणं विसरून गेलो होतो. मुलं प्रश्न विचारतात उत्तर मिळण्यासाठी नाही, तर आश्चर्य जपण्यासाठी. आपण प्रश्न ऐकतो उत्तर देण्यासाठी, पण मन उघडण्यासाठी नाही. त्या क्षणी मला उमगलं, लहान होणं म्हणजे बालिश नाही, तर मनावरचं ओझं खाली ठेवण्यासाठी. सगळ्याच प्रश्नांना उत्तर हवं असतं असं नाही. काही प्रश्न फक्त आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी असतात. त्या दिवसानंतर पुन्हा जर नातीने प्रश्न विचारला, मी आधी त्यावेळी विचारतो, तुला काय वाटतं? आणि तिथेच उत्तर सापडतं. लहान आणि निरागस होण्यासाठी वय कमी लागतं असं नाही, तर अहंकार कमी लागतो. जेव्हा आपण स्वतःला लहान होऊ देतो ना, तेव्हाच आयुष्य आपल्याला मोठे धडे शिकवतं. मी सुरेश. असेच माझी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका.